गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. तर आज मी बनवत आहे खानदेशी मसाला वांग्याच्या कालवणाची रेसिपी. चला तर गाईज बघूया. कशाची पेस्ट टाकली? आता याच्यामध्ये धना पावडर ची पेस्ट टाकलेली आहे. टाकायचं दुसरं पेस्ट. इथं आता मसाल्याची वांग्याची भाजी चालू आहे करायची. आणि तिथं साधी खिचडी. आता इथं तिखट टाकताय 3 चमच नाही 4 चम्मच तिखट टाकलेले. आता याला मस्त मिक्स करून घ्यायचंय. आता तिखट चांगलं तळून घ्यायचंय. हळद टाकताय. टमाटे आणि कोथिंबीरची काळ्याची पेस्ट टाकताय. आता मिक्स करून घ्यायचे. सगळ्यांना तळून घ्यायचे. स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचे. परत मिक्स करायचे. आता याच्यामध्ये टमाट्याची जी पेस्ट टाकली आहे ती चांगले तळून घ्यायची आहे. चांगलं तेल सुटेस तोपर्यंत सगळ्यांना भाजून घ्यायचंय. आता याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकताय. परत चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता इथं आहे खोबऱ्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता ते टाकायचंय. आता इथं टाकलेलं आहे. परत चांगलं मिक्स करून घ्यायचंय. खोबऱ्याला असं भाजायचं की मिक्सर मध्ये बारीक करताना त्याचं तेल निघायला पाहिजे. पाणी अजिबात टाकायचं नाही. आता याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. 1 मोठा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे.
हा आहे देगचा मसाला, तो पण अर्धा चम्मच टाकलेला आहे. आता सगळ्या मसाल्यांना मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्ये आता पाणी टाकताय. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा असं उकळून तेल निघेल. हे बघा आजूबाजूला कसं तेल सुटलेलं आहे. आता याच्यावर चांगलं झाकण ठेवून घ्यायचंय 5 मिनिटं. आता इथं वांगे कापून ठेवलेले आणि पाण्यामध्ये ठेवलेले, काळे न होऊन जाय म्हणून मिठाच्या पाण्यात. आता इथं झाकण काढून कोथिंबीर टाकताय. परत झाकण टाकून द्यायचं. इथं चांगले सगळे मसाले सगळे चांगले भाजले गेले. अजून थोड्या वेळ झाकण ठेवायचंय. आता झाकण काढून घ्यायचंय. हे बघा किती मस्त सार आलाय. आता याच्यामध्ये वांगे टाकायचे. आता सगळे वांगे टाकलेले, यांना मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये. आता परत त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे जराशे 5-6 मिनिटांनी. परत झाकण उघडायचं. आता परत झाकण काढून जरासं हलवून घ्यायचंय. परत झाकण ठेवून घ्यायचंय. मध्ये मध्ये असं हलवत राहायचंय, नाही तर खाली लागून जाईल. हे बघा आपण आता 5 मिनिटानंतर खोललेलं आहे. मस्त सार आलेला आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे गरम. गरमच पाणी टाकायचं. थंड पाणी टाकलं की पचकी भाजी होते. हे आहे बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ. त्याला चांगलं भाजून घेतलंय आणि त्याचं आळण बनवून घेतलेलं आहे. आता ते या भाजीमध्ये टाकायचे. त्या आळणीने भाजीला घट्टपणा आणि चव येतो, त्याच्यामुळे टाकतो. आता वांग्यांना चांगलं शिजवून घ्यायचंय. त्याच्यासाठी झाकण
उकळून घ्यायचं आहे. नुसतं उकळून घ्यायचं, झाकणी टाकायचं. हे बघा सार किती मस्त आलेलं आहे. उकळल्या की अजून मस्त सारी. दिसते ना चाल रे तन्मय. हे बघा वांग्याची भाजी, साधी खिचडी आणि भाकर. खानदेशी वांग्याच्या कालवणाची ही रेसिपी आवडल्यास नक्की बनवून बघा व व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर गाईज व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय.